ठाकेन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं आरव हा आलोकला विचारतो की तू दुसऱ्यांना जसा ट्रीट करतोस तसं माझ्याशी का नाही वागत आहेस, आणि मी काही जरी केलं तर तू माझ्यावरती रागवत पण नाहीस आणि चिडतही नाहीस. त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की दुसरे ज्या नजरेने माझ्याकडे पाहतात ते नजर मला खूप रागाला आणते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आट्या पडलेल्या असतात. आणि फक्त तू असा आहेस की तू फक्त माझ्या काळजीपोटी माझ्यासाठी खूप प्रयत्न करतोस, आणि तू जेव्हा माझ्याशी असं करतोस तेव्हा मला तुझा राग येतो आणि तू लहानपणीचा आरव हा मला दिसतो. आणि त्यानंतर इकडं आलोक सांगतो की ती प्राजक्ता जी आहे ती माझ्या डोक्यात जाते आणि तिला मी सुरुवातीला काहीच केलं नव्हतं तरीही ती इतकी घाबरलेली आणि भित्री होती, म्हणूनच मी तिला भित्री बागुबाई म्हणत आहे. आणि ती जिथं जाते तिथं काहीतरी प्रॉब्लेम करते आणि त्यावेळेस मीच तिथं जातो, त्यामुळे मला तिचा खूप राग येतो आणि आय हेट प्राजक्ता. त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये वैद्यबुवा यांना आणलेलं असतं, तेव्हा भाग्यश्री ही डॉक्टरांना विचारते की बाबांना काय झालं आहे. त्यावेळेस डॉक्टर सांगतात की यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांची सर्जरी करावी लागेल. त्यावेळेस इकडं डॉक्टर म्हणतात की तुम्ही मध्ये कशाला आलात आणि बाहेर चला. त्यानंतर इकडं आई आजी विचारतात की आम्हाला कळेल असं सांगता का. त्यावेळेस भाग्यश्री म्हणताय की डॉक्टर म्हणत आहे की बाबांचं ऑपरेशन करावं लागेल आणि हार्टचं ऑपरेशन आहे, त्यासाठी जवळपास 10-1 लाखाचं आपल्याला करावं लागेल. त्यावेळेस डॉक्टर विचारतात की तुमच्याकडे मेडिक्लेम आहे का. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की आमच्याकडे मेडिक्लेम नाही, तर तुम्ही पैशाची व्यवस्था करा असं डॉक्टर सांगतात. त्यानंतर इकडे प्राजक्ता ही सुलोचना मॅडम यांना भेटायला आलेली असते आणि इकडे तृप्ती ही सांगते की तिचा नवरा म्हणजेच कौस्तुभ हा पोलिसांनी घेऊन गेलेला आहे आणि त्यांनी चोरी केली आहे असा त्याच्यावरती आळ आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला तुम्हाला परेशान नाही करायचं आहे आणि मला तुमच्याकडून मदती घ्यायची नाही आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला समजू शकतं आणि तुला माहीत आहे का अगोदरच म्हणलं जातं की शहाण्यांनी कधीच कोर्टाची पायरी चढू नये आणि तूही तेच कर आणि माझ्यासाठी हे सर्व काही जास्त नाही आहे आणि काय घडलं होतं ते व्यवस्थित सांग. त्यावेळेस प्राजक्ता सांगते की सकाळी जेव्हा त्याचे बॉस आले त्यावेळेस त्यांनी पोलिसांना घेऊन आले होते आणि कौस्तुभने चोरी केली आहे असं सांगून पोलीस त्याला घेऊन गेलेले आहेत आणि ते म्हणतात की त्याला 10 वर्षाची तुरुंगवास होईल आणि त्याबरोबरच तुम्हाला तो दंडही भरावा लागेल. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मी त्याच्यासाठीच प्रयत्न करत आहे आणि इकडं भाग्यश्री ही प्राजक्ताला फोन करत असते पण प्राजक्ता ही फोन उचलत नाही. त्यावेळेस इकडं सुलोचना मॅडम सांगतात की काही इम्पॉर्टंट फोन असेल तर तू ते घे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की नाही आणि हा काही इम्पॉर्टंट फोन नाही. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की आम्हाला खरंच तुमची गरज आहे आणि त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की वहिनी असं काय म्हणत आहात. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तू त्याची काळजी करू नकोस, मी ते सर्व पाहिल. आणि इकडं सगुणाला विचारतात की त्या कंपनीचे इन्व्हेस्टर हे आपले ओळखीचे आहेत ना, तर त्यांच्याशी एकदा बोलून घेशील. आणि इकडं प्राजक्ताला म्हणतात की तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि तुला नाही वाटलं का की मला एकदा सांगावं. त्यावेळेस म्हणते की तू सगुणाला घेऊन तुझ्या ऑफिसमध्ये जा आणि सर्व काही सॉर्ट होईल. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते ठीक आहे आणि मी तुमची आभारी आहे आणि प्राजक्ता ही सगुणाला घेऊन त्यांच्या कंपनीमध्ये जायला निघते. त्यावेळेस सगुणा म्हणते की मॅडम तुम्ही आत्ता प्राजक्ताचा हात मागितला असता तरीही ती लग्नासाठी तयार झाली असती. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला अशा वेळेस तिला लग्नासाठी होकार करून घ्यायचा नाही. तिला आयुष्यभरासाठी असं वाटेल की ती अडचणीत होती म्हणून मी तिला लग्नासाठी मागणी घातली आहे आणि आयुष्यभरासाठी ती मला कधीच माफ करणार नाही. त्यानंतर इकडं चारू आणि आई आजी येतात आणि जवळ असलेली दागिने पाहत असतात आणि म्हणतात की आपण हे सगळे दागिने विकूयात आणि हॉस्पिटलमध्ये लागणारा खर्च जो आहे तो करूया. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की दागिनं विकणं हे शुभ मानलं जात नाही
त्यावेळेस इकडं चारू म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये काय शुभ घडत आहे. आत्ताच भाग्यश्रीचं लग्न मोडलं, त्यानंतर कौस्तुभ हा जेलमध्ये आहे आणि आता हे हॉस्पिटलमध्ये, तर काय शुभ होणार आहे. त्यावेळेस इकडं आई आजी सर्व दागिने बघून म्हणतात की जवळपास या सर्व दागिन्यांचे 10-1 लाख तर आपल्यालाही मिळून जातील. त्यावेळेस इकडं चारू म्हणते की यामधले फक्त बांगड्या आणि गळ्यातली चैन हीच फक्त सोन्याची आहे आणि दुसरे जे दागिने आहेत ते फक्त सोन्याचं पॉलिश केलेलं आहे. त्यावेळेस इकडं आई आजी म्हणते म्हणजे तू लग्नामध्ये हे असं वापरलं होतं. त्यावेळेस इकडं चारू म्हणते की म्हणतात ना की मुलीच्या घरच्यांनी लग्नामध्ये भरपूर सोनं घातलं तर त्यांची श्रीमंती ओळखून येते. त्यानंतर इकडं भाग्यश्री ही बाबांना माफी मागते आणि म्हणते की बाबा मला खरंच माफ करा आणि माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे, पण तुम्हीच मला सांगितलं होतं ना की सत्यासाठी लढायचं. त्यावेळेस मी माझ्या स्वतःचाच विचार केला आणि तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आला आहात. मला खरंच असं करायला नको होतं. त्यावेळेस इकडं सगुणा ही पैसे घेऊन कौस्तुभच्या बॉसकडे जाते आणि म्हणते की सुलोचना मॅडम यांनी आम्हाला इथे पाठवलं आहे. त्यावेळेस ते म्हणतात की हो, सुलोचना मॅडमचं नाव ऐकून आहे पण कधी त्यांची भेट झालेली नाही आणि खूप उच्च विचार आहे. त्यावेळेस इकडं सगुणा म्हणते जर तुम्ही त्यांची मदत केली तर मी तुमची भेट घडून आणू शकते. त्यावेळेस इकडं सगुणा प्राजक्ताची ओळख करून देतात आणि म्हणतात की ही कौस्तुभची बहीण आहे आणि ती मॅडमसाठी खूप खास आहे आणि त्यासाठी तुम्ही जर तिचं काम केलात तर तुम्हालाही फायदा होईल आणि तुमचे जे इन्व्हेस्टर आचार्य आहेत त्यांनाही सुलोचना मॅडमकडून खूप फायदा होईल. त्यावेळेस इकडं ते बॉस म्हणतात की यामुळे माझ्यावरती पोलीस इन्क्वायरी होईल.